नातेवाईकाच्या मुलीचा वाढदिवस साजरा करून कारने परत तेलंगणा राज्यातील नवी पेठ येथे जाणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला। स्कॉर्पिओ पुलावरून नाल्यात कोसळल्याने एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 6 जण जखमी झाल्याची माहिती आहे। उमरी भोकर रोडवरील हळदा मोघाडी येथे काल गुरुवारी रात्री ही घटना घडली। मयतामध्ये 6 आणि 7 वर्षाच्या बालकांचा देखील समावेश आहे। सविता श्याम भालेराव वय वर्ष 25, रेखा परमेश्वर भालेराव वय वर्ष 30, अंजना सुरेश भालेराव वय वर्ष 30, प्रीती परमेश्वर भालेराव वय वर्ष 6, सुशील मारुती गायकवाड वय वर्ष 7 असं मयतांची नावे आहेत। भोकर तालुक्यातील रेणापूर येथील भालेराव कुटुंबीय हे तेलंगणा राज्यातील निजामाबाद जिल्ह्यातील वनेल नवीपेठ येथे वीटभट्टीच्या कामाला गेले होते। सदरील कुटुंब भोकर शहरातील शेख फरीद नगर येथे संतोष भालेराव यांच्या मुलीचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी गुरुवारी आले होते। वाढदिवस साजरा करून रात्रीच्या वेळी स्कॉर्पिओने 11 जण परत 4चाकी वाहनाने वनेल येथे जात होते। दरम्यान उमरी भोकर रस्त्यावरील मोघाळी शिवारातील पुलावरून जात असताना चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि स्कॉर्पिओ पुलावरून थेट नाल्यामध्ये कोसळली।